नेव्ही आणि फॉरेन्सिक पथक सध्या राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेलं आहे। फॉरेन्सिक पथकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यात येते। नेव्ही आणि फॉरेन्सिक पथकामध्ये 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि या अधिकाऱ्यांकडून सध्या राजकोट किल्ल्यावरती पाहणी सुरू आहे। घटनेचा आढावा घेऊन फॉरेन्सिक पथक अहवाल तयार करणार असल्याची माहिती देखील मिळते। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण राज्यभर पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। उमेश, सध्या राजकोट किल्ल्यावरती नेव्ही आणि फॉरेन्सिक पथक पोहोचलेलं आहे, सध्या पाहणी केली जाते। निश्चितच प्रथमेश, आपण पाहतो की राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळल्यानंतर आता फॉरेन्सिक जी टीम आहे ती येथे आलेली आहे। तशाच पद्धतीने नेव्हीची देखील टीम आहे, ते 2 अधिकारी आहेत ते देखील येथे दाखल झालेले आहेत। तेथे फोटोग्राफ्स घेत आहेत। त्याच्यानंतर ही घटना कशी काय घडली हे देखील ते पाहत आहेत। तशाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, ही दुसरी टीम आहे आणि फॉरेन्सिक लॅब अशा 3 टीम येथे दाखल झालेल्या आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली, काय कारण होतं याची तपासणी करत आहेत। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीत या पुतळा कोसळल्यानंतर राजकारण सुरू आहे आणि आपण या ठिकाणी आहोत, राजकोट या ठिकाणी आहोत। येथे सकाळी माजी खासदार निलेश राणे येऊन गेले, त्यांनी देखील पाहणी केली। त्यानंतर सतेज पाटील आले, त्यानंतर पालकमंत्री, त्यानंतर दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांनी देखील आले। सगळ्यांनी सांगितलं की आपण ह्या ठिकाणी ही जे घडलं आहे ते खरोखर एक दुर्दैवी आहे, पण दीपक केसरकर दुसरा एक पुतळा इथे बांधण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे। तर सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या ते मालवण येथे आंदोलन करणार असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आज जे फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी जे आलेले आहेत, तसेच जे नेव्हीचे अधिकारी आहेत, पोलीस आहे, पीडब्ल्यूडी यांनी एक अहवाल तयार केला, नेमक्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर जे अहवाल पुढे येईल त्यानंतर आपल्याला समजेल नेमका हा पुतळा कोसळण्यामागचं कारण काय आपल्याला समजेल, असं एकंदरीत इथलं परिस्थिती आपल्याला दिसत आहे। प्रथमेश, नक्कीच सध्या या अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारची पाहणी केली जाते? नेमके पुतळ्याच्या या ठिकाणी पाहणी केली जाते की इतर परिसरामध्ये पूर्ण? पुतळा उभा केलेला होता, त्याच्या बाजूला जो पुतळा कोसळला आहे तिथे हे फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आहेत आणि त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स देखील घेतलेले आहेत। जो कागद होता तो उघडतील आणि त्याच्यानंतर आतमध्ये कशा पद्धतीने काय झालं आहे, कशा पद्धतीने कुठे काय कमकुवत होतं काय याची पाहणी करतील। कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे नटबोल्ट होते ते गंजले होते असा एक अहवाल ह्याला दिला होता, नेव्हीला त्यांनी दिला होता, लेटर दिलं होतं असं पीडब्ल्यूडीच्या खात्याने सांगितलं गेलं। नक्कीच त्याच्यानंतर हे सध्या नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। या